हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मस्त बाहेर पाऊस पडत आहे। मला काहीतरी गरम गरम छान बेत करायला पाहिजे। इथे म्हटलं कॉर्नची आठ होते घरातच ठेवलेले, कॉर्न पकोडे बनवणार आहे आपण। त्यात लागणारं साहित्य आहे, हे कॉर्न आहेत, आपले स्वीट कॉर्न मिळतात ना ते हळद, तिखट, जिरं, मीठ, कांदा, लसण आणि हिरवी मिरची। हे कॉर्न आहेत ना, हे मिक्सरमध्ये पाण्याला टाकून थोडेसे फिरून घ्यायचे, प्लस मोडवर, जास्त काही बारीक करायचे नाही आहे, ते फिरून घेते। आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हे बघा छान मी असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही हे खलबत्त्यात पण कुटून घेऊ शकता। थोडासा कांदा, हे हिरवी मिरची आणि लसण कुटून घेतलेलं आहे जिरं टाकून, हे घालते थोडं। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि हे कॉर्नफ्लॉवर, हे तुम्ही बेतानं घाला याच्यात। हे किती याच्यात तुम्हाला लागते ते थोडंसं घालून घेऊया आपण याच्यात। थोडंसं पाणी जास्त जर सुटलं, या कॉर्नलाही पाणी जास्त सुटते, आणि पाणी जर जास्त सुटत असेल ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर तर वाढवू शकता। बघा छान असं मिक्स करून घेऊया आपण हे। आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, थोडंसं तेलात हे करून घेऊ। हे बघा थोड्याच्यात तिखट घालते, लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल का तर तुम्ही स्किप करू शकता। आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ, याची भजी बनवून घेऊया आपण। हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, थोडंसं घालते चिमूटभर याच्यात खाण्याचा सोडा, आणि याच्यात मिक्स करून भजी बनवून घेऊया। छान कढईत तेलही गरम झालेलं आहे, ते भजी टाकून घेऊया याचे, आणि हे हाय हीटवरच फ्राय करून घ्यायला। ते हाय हीटवर फ्राय करून घेतलं आहे, त्यातले जे कॉर्न आहे ना हे फुटणार नाही आहे। थोडंसं याला पलटून घेऊया, सुरेख रंग येत आहे, थोडंसं गोल्डन झाले की याला काढून घेऊया। हे बघा छान सुरेख रंग आलेला आहे, आणि तळून रेडी आहेत आपले क्रिस्पी कॉर्न भजी। हे बघा मैत्रिणी, तयार आहेत आपले चटपटीत क्रिस्पी कॉर्न पकोडे। बघा किती छान झाले बघा। एक वेळ नक्की ट्राय करून बघा, आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।